नमस्कार मित्रांनो. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका खूप महत्त्वाच्या आणि थेट आपल्या खिशाशी संबंधित असलेल्या विषयावर बोलणार आहोत. सध्या पश्चिम आशियात जे काही घडतंय आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत जे अडथळे निर्माण झालेत ना, त्यामुळे संपूर्ण जगासमोर एक मोठा आर्थिक संकट उभं राहिलंय. आणि याच वाढत्या महागाईच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका नव्या प्रकारच्या देशभक्तीचं आवाहन केलंय, ज्याला त्यांनी नाव दिलंय नागरी सत्याग्रह. तर आज आपण समजून घेणार आहोत की हे आवाहन नेमकं आहे तरी काय आणि आपले रोजचे छोटे छोटे निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसे गेम चेंजर ठरू शकतात. चला तर मग या विश्लेषणाचे मुख्य मुद्दे पटकन पाहून घेऊया. जागतिक संकट, परकीय चलनाची बचत, इंधन आणि ऊर्जा बचत, शेती आणि आरोग्य आणि शेवटी नागरिकांचे प्रयत्न. थोडक्यात सांगायचं तर हा एक अतिशय रंजक असा मॅक्रो टू मायक्रो म्हणजे देशापासून ते थेट आपल्या घरापर्यंतचा कृती आराखडा आहे. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, जागतिक संकट आणि नागरी सत्याग्रह. आता हे वाक्य नीट ऐका, कारण इथे देशभक्तीची व्याख्याच थोडी विस्तारलेली दिसते. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनाचा हाच मुख्य गाभा आहे. सीमेवर लढणं आणि देशासाठी बलिदान देणं हे तर सर्वोच्च आहेच, पण सध्याच्या या जागतिक संकटाच्या काळात एक सामान्य नागरिक म्हणून आपल्या रोजच्या जीवनात जबाबदारीने वागणं ही सुद्धा एक प्रकारची देशभक्तीच आहे, असं इथे स्पष्ट करण्यात आलंय. आणि या जबाबदारीच्या भावनेतून जन्म होतो आर्थिक स्वसंरक्षण किंवा इकॉनॉमिक सेल्फ डिफेन्स या संकल्पनेचा. म्हणजे बघा, जेव्हा जगात आर्थिक अस्थिरता असते तेव्हा आपला देश मजबूत ठेवण्यासाठी आपण स्वतःहून काही व्यावहारिक पावलं उचलणं गरजेचं असतं. आणि याच एकत्रित कृतीला नागरी सत्याग्रह असं म्हटलं गेलंय. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे, परकीय चलनाची बचत. हा या पूर्ण कल्पनेचा एकदम कळीचा मुद्दा आहे. इथे वापरलेला शब्द खरंच खूप भारी आहे, रुपयाचा रक्षक. विचार करा, इथे देशातल्या प्रत्येक नागरिकाला रुपयाचा रक्षक बनण्याची साद घातली गेली आहे. म्हणजे एक जागरूक ग्राहक म्हणून आपण जे काही निर्णय घेतो ना, त्यातून देशाचं मौल्यवान परकीय चलन वाचू शकतं. सामान्य माणसाला एवढा मोठा अधिकार देणारी ही भावना खरोखरच खूप ताकदवान आहे. पण आता प्रश्न पडतो की एक रुपयाचा रक्षक म्हणून आपण नेमकं काय करायचंय? तर उपाय अगदी साधे सोपे आहेत. आपल्याला माहीतच आहे, भारतात सोन्याची प्रचंड आयात होते आणि तिथे आपला खूप मोठा पैसा खर्च होतो. म्हणूनच अगदी घरात एखादं कार्य असलं तरीही निदान 1 वर्ष तरी सोने खरेदी पुढे ढकलण्याचं आवाहन इथे केलंय. याशिवाय परदेशात सुट्ट्या घालवायला जाणं किंवा परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करणं टाळून देशांतर्गत पर्यटनाला म्हणजे आपल्याच देशात फिरण्याला पसंती दिली तर विचार करा किती मोठी बचत होईल. आणि हो, शूज किंवा बॅग्स खरेदी करताना मेड इन इंडिया वस्तूच घेतल्या तर त्याचा थेट फायदा आपल्या देशातल्या अर्थव्यवस्थेला कसा होईल हे इथे अतिशय सोप्या शब्दात सांगितलंय. तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा, इंधन आणि ऊर्जेची बचत. जागतिक बाजारात पेट्रोल डिझेल किती महाग झाले हे आपण सगळेच जाणतो आणि हा आपल्या अर्थव्यवस्थेवरचा एक मोठा ताण आहे. इंधनावरील अवलंबित्व कसं कमी करता येईल यासाठी ही एक अतिशय प्रभावी साखळी सुचवली आहे. पहिलं पाऊल म्हणजे जिथे शक्य आहे तिथे मेट्रो किंवा बसने प्रवास करणं. जर कारने जाणं भागच असेल तर कारपूलिंग करणं. आणि ज्यांच्याकडे व्हेकल्स म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या आहेत त्याने तर त्यांचा जास्तीत जास्त वापर करणं. अशा स्पष्ट आणि करता येण्याजोग्या कृती या सत्याग्रहात मांडल्या आहेत. इथे खूप छान तुलना केली आहे. रोजच्या प्रवासात इंधन तर जळतंच, पण पर्यावरणावरही ताण येतो. तुम्हाला आठवत असेल, कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम आणि व्हर्च्युअल मीटिंगचं मॉडेल किती यशस्वीपणे राबवलं होतं. आता त्याच सवयी पुन्हा सुरू करण्यावर या विश्लेषणात भर दिलाय. म्हणजे बघा, एकाच निर्णयातून इंधनाची बचत तर होईलच, पण आपल्या देशाचा कार्बन फुटप्रिंट सुद्धा कमी होईल. चौथा मुद्दा, शेती आणि आरोग्यासाठी आवाहन. म्हणजे हा नागरी सत्याग्रह फक्त शहरांपुरता किंवा प्रवासापुरता मर्यादित नाही आहे बरं का. तो थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणि आपल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो. आता ह्या स्लाईडवरचा हा आकडा नीट बघा, 50%. हे खरोखरच खूप मोठं उद्दिष्ट आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर थेट 50% कमी करण्याचं आवाहन केलंय. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय शेतकऱ्यांना या शाश्वततेच्या लढाईतले प्रमुख योद्धे मानलं गेलं आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळणं हा झाला एक भाग, पण त्याचबरोबर कुटुंबांना त्यांच्या रोजच्या आहारात खाद्यतेलाचा वापर कमी करण्याचंही आवाहन केलंय.
आता याचा फायदा काय? तर परदेशातून आयात करावं लागणारं हजारो कोटींचं महागडं खाद्यतेल वाचेल आणि बोनस म्हणजे आपलं आरोग्यही सुधारेल. किती प्रॅक्टिकल आणि दुहेरी फायद्याचा विचार आहे ना हा? आणि आता 5वा आणि शेवटचा भाग, राष्ट्रासाठी नागरिकांचे सूक्ष्म प्रयत्न. कारण कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी फक्त सरकारी धोरणं पुरेशी नसतात. 140 कोटी हे फक्त एक आकडा नाहीये. सध्याच्या या अस्थिर जगात भारताची खरी शक्ती ह्याच 140 कोटी लोकांच्या सूक्ष्म प्रयत्नांमध्ये म्हणजे मायक्रो एफर्ट्समध्ये दडलेली आहे. विचार करा, जेव्हा एवढी मोठी लोकसंख्या मिळून एखादा छोटासा जरी बदल स्वीकारते तेव्हा त्याचा परिणाम अक्षरशः अवाढव्य असतो. हे संपूर्ण विश्लेषण जर आपण एकदम तटस्थपणे पाहिलं तर एक गोष्ट नक्की लक्षात येते. देशाची प्रगती फक्त सरकारचे कायदे ठरवत नाहीत, तर पेट्रोल पंपावर आपण कुठलं इंधन निवडतो, बाजारात खरेदी करताना आपण कोणता विचार करतो किंवा जेवणाच्या टेबलावर आपण काय खातो, हे आपले रोजचे छोटे छोटे वाटणारे निर्णयच देशाच्या भविष्याला खऱ्या अर्थाने आकार देत असतात. आणि म्हणूनच या संपूर्ण माहितीनंतर आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नापाशी येऊन थांबतो. आपण आतापर्यंत पाहिलं की सोने खरेदी न करण्यापासून ते नैसर्गिक शेती करण्यापर्यंतचे हे छोटे निर्णय कशा प्रकारे आपलं परकीय चलन वाचवू शकतात. पण जेव्हा हे सगळे 1400 कोटी नागरिक खऱ्या अर्थाने या नागरी सत्याग्रहात सहभागी होतील तेव्हा या सगळ्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर किती महाकाय आणि सकारात्मक परिणाम होईल हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. या प्रश्नासोबतच आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या माहितीपूर्ण सत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.